तर मित्रांनो थोडंच खेळायचं पण क्वालिटीचं खेळायचं हे तर तुम्हाला माहितीच असेल. व मित्रांनो काल अभिषेक शर्माने ते सिद्ध करून दाखवलं. तर मित्रांनो चला व्हिडिओला करू सुरुवात. तर मित्रांनो काल चेन्नई वर्सेस हैदराबादची मॅच होती व मित्रांनो चेन्नईची पहिली बॅटिंग आली. मित्रांनो चेन्नईकडून रचिन रवींद्र व ऋतुराज गायकवाड ओपनिंगला आले. मित्रांनो दोघांनीही चांगली सुरुवात केली परंतु मित्रांनो दोघे आऊट झाले. रचिन रवींद्रने 12 रन केले, त्याचबरोबर ऋतुराज गायकवाड 26 रन करून आऊट झाला. अजिंक्य रहाणेने 30 बॉलमध्ये 35 केले. त्याचबरोबर मित्रांनो हे तिघेही खूप कमी ट्रॅक रेटने खेळले म्हणून शिवम दुबेने 4 नंबर येऊन 24 बॉलमध्ये 45 जबरदस्त अशी पारी खेळली. 187चा ट्रॅक रेट शिवम दुबेचा होता. त्याचबरोबर शिवम दुबेने 4 सिक्स तर 2 चौके मारले होते. त्यानंतर आपण जर पाहिलं तर त्यानंतर आलेल्या रवींद्र जडेजाने 23 बॉलमध्ये 31 रन केले. जडेजाचा ट्रॅक रेट खूप खास नव्हता. जडेजाचा ट्रॅक रेट फक्त 134चा होता. त्यानंतर डॅनियल मिचेलने 11 बॉलमध्ये 13 रन केले. त्यानंतर मित्रांनो MS धोनीने 2 बॉलमध्ये 1 रन केले. अशा प्रकारे मित्रांनो चेन्नई सुपर किंग्सचा स्कोर 165 वर 5 असा झाला. मित्रांनो आपण जर पाहिलं तर चेन्नईकडून कोणीही चांगलं खेळू शकलं नाही, फक्त शिवम दुबेने चांगली पारी खेळली. मित्रांनो अजिंक्य रहाणेने खूपच बॉल घेतले व कमी रन केले. 30 बॉलमध्ये अजिंक्य रहाणेने 35 रन केले. त्याचबरोबर ऋतुराज गायकवाडने 21 बॉलमध्ये 26 रन केले व अशा प्रकारे 165 वर 5 स्कोर हा CSK झाला. हैदराबादकडून आपण जर पाहिलं तर मित्रांनो हैदराबादकडून बॉलिंगमध्ये सर्वांना एक विकेट भेटली. फक्त मार्कंडे व अभिषेक शर्माला विकेट भेटली नाही. नाहीतर भुवनेश्वर कुमारला 1 विकेट, नटराजनला 1 विकेट, मयंक मार्कंडेला विकेट भेटली नाही. त्याचबरोबर पॅट कमिन्सला 1 विकेट, शहबाज अहमद 1 विकेट, त्याचबरोबर उनाकतला बी 1 विकेट भेटलेली आहे. त्यानंतर मित्रांनो आपण जर पाहिलं तर मित्रांनो त्यानंतर हैदराबादची बॅटिंग आली. हैदराबादला मित्रांनो टार्गेट होतं 166चं. तर मित्रांनो हैदराबादकडून ओपनिंगला आले ट्रेव्हिस हेड त्याचबरोबर अभिषेक शर्मा. दोघांनी इतकं धुतलं की खूपच धुतलं. कारण मित्रांनो ट्रेव्हिस हेडने 24 बॉलमध्ये 31 रन केले. व मित्रांनो मी जसं पहिल्यांदा म्हणलं थोडंच खेळायचं पण क्वालिटीचं खेळायचं हे अभिषेक शर्माने सिद्ध केलं. अभिषेक शर्मा फक्त 12 बॉल खेळला व 37 रन करून गेला. 308चा त्याचा ट्रॅक रेट होता. 4 सिक्स व 3 चौके हे अभिषेक शर्माने मारले व क्वालिटीचं खेळून गेला. अभिषेक शर्माने जबरदस्त अशी बॅटिंग केली त्यामुळे खालच्या प्लेअरचा दबाव कमी झाला. मार्करमने सुद्धा 36 बॉलमध्ये 50 रन केले व मित्रांनो शहबाज अहमदने 19 बॉलमध्ये 18 रन केले व क्लासनने 11 बॉलमध्ये 10 रन केले. त्यानंतर मित्रांनो रेजीने 8 बॉलमध्ये 14 रन करून ही मॅच फिनिश केली व मित्रांनो अशा प्रकारे हैदराबादने ही मॅच जिंकली. त्याचबरोबर मित्रांनो आपण जर चेन्नईची बॉलिंग बघितली मित्रांनो चेन्नईची बॉलिंग ही दीपक चहरने 1 विकेट, त्याचबरोबर मित्रांनो तीक्ष्णाने 1 विकेट घेतली व मित्रांनो मोईन अलीला 2 विकेट घेतल्या व मित्रांनो अशा प्रकारे हैदराबादने ही मॅच जिंकली. तर मित्रांनो आपण जर पाहिलं तर हैदराबादने 6 विकेट व 11 बॉलने ही मॅच जिंकली आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण जर पाहिलं तर पॉईंट टेबलमध्ये हैदराबाद हे 5व्या नंबरला गेले आहे. मित्रांनो तुम्ही पाहू शकता हैदराबाद हे 5व्या नंबरला गेले आहे. त्याचबरोबर मित्रांनो आपण जर चेन्नई सुपर किंग पाहिलं तर मित्रांनो 3 नंबर आलेले आहे. हो मित्रांनो चेन्नई सुपर किंग 3 नंबर आलेला आहे. मित्रांनो चेन्नई सुपर किंगचे पॉईंट हे 4 पॉईंट आहेत. त्याचबरोबर हैदराबादचे 4 पॉईंट आहेत. परंतु मित्रांनो चेन्नई सुपर किंगचा नेट रन रेट जास्त आहे त्यामुळे चेन्नई सुपर किंग 3 नंबर तर हैदराबाद 5 नंबर आहे. त्याचबरोबर मित्रांनो 4 नंबर लखनौ आहे व मित्रांनो लास्टला जर आपण पाहिलं तर मुंबई इंडियन्स व दिल्ली कॅपिटल हे लास्टला आहे. तर मित्रांनो ह्या व्हिडिओमध्ये एवढंच. कसा वाटला व्हिडिओ आवडला व्हिडिओला करा लाईक आणि चॅनल करा सबस्क्राईब. कारण आपण असेच मराठीचे इंटरेस्टिंग आणि मजेदार व्हिडिओ घेऊन येत असतो क्रिकेटमधले. म्हणून चॅनल आता सबस्क्राईब करा. भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत क्रिकेट पाहत राहणे. बाय बाय.